नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सुधीर मुळे यांची सेंट% ही कादंबरी आणि आज भाग 7. जेकब हातात पिस्तूल घेऊन पलंगाच्या खाली उतरणार तोच मायानं त्याचा हात धरला. जेकबनं तिच्याकडे बघितलं. मान हलवत ती कुजबुजली. मला सोडून जाऊ नकोस जेकब, मला भीती वाटतेय. जेकबनी तिचा हात हातात घेऊन दाबला. मग दाराकडे तोंड करून जेकब ताठ बसला. त्यानं दाराच्या दिशेनं पिस्तूल रोखलेलं होतं. त्याची खात्री झाली की क्षणार्धात ट्रिगर दाबला जाणार होता आणि जो कोणी शत्रू आज शिरला असेल तो जागच्या जागी कपाळात गोळी घेऊन खाली कोसळणार होता. घाबरलेली माया जेकबला चिकटून बसली होती. तिने त्याला मागून मिठी मारली होती आणि आला. कोणाची तरी सावली दरवाज्यातून खोलीत पडली तसा जेकब अजूनच ताठ झाला. ट्रिगरवरची त्याची बोटं आवळली गेली. मायानं जेकबला मारलेली मिठी अधिकच घट्ट झाली होती. तिचं काळीज जोरजोरात धडधडत होतं. त्याची धडधड जेकबच्या पाठीला जाणवत होती. एक काळी आकृती दारात अवतरली. त्याच क्षणी जेकबनं आपल्या पलंगाजवळ असलेलं स्विच ऑन केलं आणि सगळी खोली प्रकाशानं उजळून निघाली. दारातली व्यक्ती बघताच माया आणि जेकब दोघांनाही आश्चर्याचा जोरदार धक्का बसला. दोघांच्याही तोंडून एकदमच प्रश्न बाहेर पडला. रमण, तू आणि इथे? बरं झालं माया, तू इथेच सापडलीस. रमण सावकाश पावलं टाकत पलंगाजवळ येत म्हणाला. जेकब मायाला स्वतःच्याच घरात ठेवून घेईल असं वाटलं नव्हतं त्याला. त्यांनी मायाला दुसरीकडे कुठेतरी अज्ञात स्थळी ठेवला असेल असा अंदाज केलेला होता. पण माया इथेच सापडल्यामुळे त्याचं काम एकदम सोपं झालं होतं. काही न बोलताच जेकबचं तोंड बंद झालं होतं. हे छान आहे जेकब, बाकी तुझं. बाजूच्या एका खुर्चीवर बसत रमण शांतपणे म्हणाला. माया दिसल्यामुळे तर त्याचा आत्मविश्वास अजूनच वाढला होता. वा, स्वतःच मायाला पळवायचं आणि मला विचारायचं माया कुठे गेली म्हणून. जेकबनं आता पिस्तूल खाली ठेवलं. एक पाय सोडून तो खाली उतरला. तू आत कसा काय पोचलास? ते तुझ्या सिक्युरिटी गार्ड्सना विचार, मला कशाला विचारतोयस? रमणनं त्याच्या नजरेत आपली नजर रोखली. आपलं घर अत्यंत अभेद्य आहे हा तुझा भ्रम दूर झाला की नाही आता तरी? तुला मी 3 दिवसांनी 50 लाख घेऊन जेमध्ये बोलवलं होतं. तू इथे कशाला तडमडला आहेस? जेकबनं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विचारलं. ते 50 लाख विसर, हेच सांगायला आलोय जेकब मी इथे. त्यावर जेकब गडगडाटी हसला. अरे, तुझ्यासारखी अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली माणसं अशीच वागणार. तुझी काही चूक नाही आहे बरं का त्याच्यात. माया दिसल्याबरोबर तुला वाटलं माझ्या मागणीतली हवा गेली, हो का नाही? मान डोलावत रमण म्हणाला. अर्ध्या हळकुंडानं कोण पिवळं झालंय ते दे सोडून. मात्र मी आता तुला जे दाखवणार आहे त्यानं तुझी ही पांढरी शुभ्र बरमुडा आहे ना, ती मात्र नक्कीच पिवळी होणार आहे. चल निघेत ना ठीक. माझ्याजवळ फालतू गप्पा मारायला वेळ नाही आहे. जेमध्ये ठरल्याप्रमाणे भेटू आपण. जेकबनं चुटकी वाजवत त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. रमण आपल्या जागेवर ढिम्म बसला होता. विस्फारलेल्या नेत्रांनी माया पलंगावर बसून हे सगळं बघत होती. तिचा सुंदर चेहरा उतरला होता. माया, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती माझी. मायाकडे बघत रमण म्हणाला. तुझ्यावर प्रेम केलं मी, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. तुला पैसेच हवे होते तर सरळ मला मागायचे ना, मी दिले असते. पण या जेकबसारख्या थर्ड क्लास माणसाबरोबर हात मिळवणी करून इतक्या भानगडी करण्याची काय गरज होती? रमणनं आपल्याला सरळ सरळ तोंडावर थर्ड क्लास म्हटलेलं बघून जेकब खवळला.
त्याने रमणवर अचानक उडी घेतली आणि त्याच्या नाकावर एक जबरदस्त ठोसा ठेवून दिला. नाक दाबत रमणनं तोंड खाली दाबलं. जेकबमध्ये खरंच एखाद्या माजलेल्या रेड्याची ताकद होती. रमणच्या नाकाला झिणझिण्या आल्या होत्या. नाकातनं रक्त वाहायला लागलं होतं. आजवर जेकबचा असा अपमान केला नव्हता कोणी. म्हणजे पाठीमागे आपल्याला कोणी धड म्हणत नसेल याची कल्पना होती त्याला, पण त्याच्या तोंडावर त्याला असं काही अपमानास्पद बोलण्याची हिंमत दाखवली नव्हती कोणी आजपर्यंत. रमणच्या नाकाच्या झिणझिण्या थांबल्या तसा तो उठला. शांतपणे त्याने पॅन्टच्या खिशातनं रुमालाची घडी काढली. त्यानं नाकातून वाहणारं रक्त पुसून काढलं. मग तो रक्तानं माखलेला रुमाल मायाच्या अंगावर भिरकावून दिला. शी करत मायानं तो झटकून टाकला. माझं म्हणणं लगेच सिद्ध करून दाखवल्याबद्दल धन्यवाद जेकब, रमण गंभीरपणे म्हणाला. तुझ्या घरातच काय, थेट तुझ्या बेडरूममध्ये मी आरामात शिरू शकतो आणि तरीही तुझी इतकी सगळी माणसं, त्यांच्याबरोबरची ती कुत्री काहीही करू शकत नाहीत. हे सगळं पाहिल्यानंतर अजूनही तुझ्या ध्यानात मी काय करू शकतो हे आलेलं नसेल तर तुझ्या बुद्धीची कीव करण्यापलीकडे मी काहीही करू शकत नाही जेकब. माझी कीव करण्यापेक्षा स्वतःची कीव कर रमण, जेकब म्हणाला. तो अजूनही रागानं फुसफुसत होता. माया फक्त तुला दिसली आहे. तिच्या नवऱ्याचा आणि पोलिसांचा समज मात्र अजूनही तूच तिला गायब केलंयस असा आहे. माझ्याजवळचा व्हिडिओ दाखवल्यानंतर तो पक्का होईल. तेव्हा माझ्याबद्दल विचार करत बसण्यापेक्षा उठ, घरी जा आणि मला देण्यासाठी 50 लाखाची तजवीज करायला लाग. जा. नाही जेकब, त्याची गरज नाही राहिली आता. खिशातनं पेनड्राईव्ह काढत रमणनं तो जेकबच्या समोर नाचवला. माझ्या इकडे तुला दाखवण्यासाठी एक गंमत आहे. कम्प्युटर कुठे आहे तुझा? जेकबच्या डोळ्यात संशयाचे भाव आले. त्यांनी एक वार मायाकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. तिने खांदे उडवले. काय आहे त्याच्यात? प्रत्यक्ष बघ की. घे. रमणनं पेनड्राईव्ह जेकबच्या हातात दिला. जेकबनं जवळजवळ हिसकावूनच घेतला तो. मग तो पलीकडच्या खोलीत गेला. त्याच्या मागोमाग रमण गेला. मायाही पाठोपाठ आलीच. कम्प्युटर सुरू करून जेकबनं पेनड्राईव्ह लावला. त्यातला व्हिडिओ सुरू केला. स्क्रीनवर रमणच्या दुकानाचा बंद शटर दिसत होता. जेकबनं तो तात्काळ ओळखला, कारण त्यावर आसाराम बापूंचं पोस्टर रंगवलेलं होतं. दुकानाच्या भिंतीच्या वरच्या बाजूला असलेल्या लांबच लांब व्हेंटिलेटर्समधनं प्रकाश आत येत असल्यामुळे व्हिडिओ स्पष्ट दिसत होता. सुमारे 20 मिनिटं दृश्यामध्ये काहीच बदल नव्हता. नुसतं बंद शटर आणि दुकानाचा आतला भाग दिसत होता. काय फालतू दाखवतोयस मला? यात काहीच नाही आहे, जेकब गुरगुरला. जरा सबुरीनं शांततेनं घ्यायला कधी शिकशील रे जेकब तू? रमण कुत्सितपणे म्हणाला. थांब की, थोडं थांब, आपोआप दिसेल तुला सगळं. जेकब काहीच बोलला नाही. त्याच्या नाकपुड्या फुलल्या होत्या. तो एकटक कम्प्युटरच्या पडद्याकडे बघत होता. त्याच्या खांद्यावरनं मायासुद्धा डोकावत तो व्हिडिओ बघत होती. तिच्या छातीत धडधडत होतं. थोड्या वेळानं पडद्यावरच्या दृश्यामध्ये काहीतरी हालचाल दिसायला लागली. तसा जेकब ताठ झाला. काळजीपूर्वक स्क्रीनचं निरीक्षण करायला लागला. काहीतरी खुडबुड झाल्याचा अस्पष्ट असा आवाज आल्याचं त्याला जाणवलं. मग शटर हळूहळू वर उचललं गेलं. एक व्यक्ती आत आली. ती सहजपणे ओळखू येत नव्हती. करड्या रंगाचा उंची सूट घातलेल्या त्या माणसानं चेहऱ्याभोवती एक भला मोठा रुमाल गुंडाळलेला होता. त्या रुमालानं त्याचा चेहरा आणि संपूर्ण डोकं पूर्णपणे झाकलं गेलं होतं. आपली ओळख पटू नये याची त्यांनी पूर्ण काळजी घेतलेली दिसत होती. तरीही आपलं डोकं उघडं राहिलंय हे तो विसरला होता. आज शिरलेल्या त्या माणसाला तुळतुळीत टक्कल होतं आणि त्या टकलावर बरोबर मध्यभागी कसल्या तरी घावाची खोल खूण होती.
हो माय गॉड. जेकब नकळतपणे पुटपुटला. त्यांनी मान मागे करून पाठीमागून व्हिडिओ बघत असलेल्या मायाकडे बघितलं. तिचा चेहरा तर पांढरा फट्टक पडला होता. आज शिरलेला माणूस म्हणजे आपणच आहोत हे जेकबच्या लक्षात आलं होतं. तो शटर अर्धवट वर करून आत आला आणि सरळ फ्रीजरकडे गेला. आता या कॅमेऱ्याच्या कक्षेबाहेर तो गेल्यानं दृश्यात नुसतंच अर्धवट उघडलेलं शटर आणि दुकानाचा मोकळा भाग दिसायला लागला. काही सेकंदांनंतर मागचा सीन कंटिन्यू झाल्याप्रमाणे पुढचा भाग दिसायला लागला. पडद्यावर दिसणारा जेकब फ्रीजरजवळ गेला. त्यानं खिशातनं चावीसारखं काहीतरी काढलं. फ्रीजरच्या कुलपात ती किल्ली घालून किंचितची फिरवली. मग फ्रीजचं दार उघडलं. फ्रीजरचं दार उघडताच आतनं माया उठून बाहेर आली. तिला हाताचा आधार देऊन जेकबनं बाहेर काढलं. निर्विकार चेहऱ्यानं माया जेकबच्या आधारानं बाहेर आली. मग जेकबनं फ्रीजर पुन्हा लॉक करून टाकला आणि दोघेही कॅमेऱ्याच्या कक्षातनं बाहेर निघून गेले. व्हिडिओ संपला होता, पण जेकब तसा डोळे फाड फाडून कम्प्युटरच्या पडद्याकडे बघत होता. संपला तो व्हिडिओ. रमणच्या आवाजानं जेकब भानावर आला. त्यांनी एकदा मायाकडे बघितलं. मायाच्या चेहऱ्यावर भीती पसरली होती. आवडला का व्हिडिओ? रमणनं त्याचं ध्यान आपल्याकडे वेधून घेतलं. तुझ्याजवळ कसं काय आलं हे? जेकबच्या डोळ्यांमध्ये अविश्वास होता. रमण हसला. माझ्या दुकानात CCTV बसवलेला आहे हे मायानं सांगितलं नव्हतं का तुला? चमकून जेकबनं मायाकडे बघितलं. त्याच्या डोळ्यामधली धगधगती आग बघून मायाचं काळीज थिजूनच गेलं. रागावलेला जेकब काहीही करू शकतो हे माहिती होतं तिला. आपण जेकबशी संधान साधलं हे आपलं चुकलं असा विचार तिच्या मनात उमटून गेला. माया, CCTVचं बोलली नाहीस तू? जेकबच्या आवाजातली धार मायाच्या लोळागोळा झालेल्या काळजाला कापत गेली. नाही, माझ्या लक्षातच आलं नाही ते. कसंबसं धैर्य एकवटत मायानं स्पष्टीकरण दिलं. माय फट. जेकब भयंकर खवळला होता. मग पुढचे असे अनेक शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले की जे ऐकून मायालाच काय पण रमणला सुद्धा आपले कान बंद करावेसे वाटले. मग हे प्रकरण इथेच संपलं असं समजू मी? शांतपणे आपला पेनड्राईव्ह कम्प्युटरपासून काढून घेत रमणनं विचारलं. माया कुठे गेली याचं उत्तर तिच्या नवऱ्याला आणि पोलिसांना देण्याची जबाबदारी मी आता तुझ्यावर सोपवतो. काय? जेकब गप्प बसला. काय बोलावं हेच सुचत नव्हतं त्याला. रमणच्या दुकानात CCTV बसवलेले आहेत हे मायानंही त्याला सांगितलं नव्हतं आणि तसं काही असू शकेल अशी शक्यताही जेकबच्या मनात आली नव्हती. अति आत्मविश्वास नडला होता त्याला. हातात आलेली बाजी या रमणनं एका झटक्यात उधळून लावली होती. नुसती उधळून लावली नव्हती तर स्वतःकडे त्यांनी परिस्थितीचं पारडं झुकवलं होतं. मनात आणलं तर रमणच आता त्याला ब्लॅकमेल करू शकत होता. आपल्या तालावर मन मानेल तसं नाचवू शकत होता. जेकब काळ्या धंद्यात असला तरी आजवर पोलिसात त्यांनी स्वतःच्या नावानं रेकॉर्ड होऊ दिलेलं नव्हतं. त्याच्या स्वतःच्या नावानं एकही गुन्हा आजवर दाखल नव्हता. कल्लू मामाला जॉईन झाल्यापासनं ते त्याचा काटा काढून त्याचं साम्राज्य स्वतःच्या ताब्यात घेईपर्यंत त्यांनी तशी काळजी घेतली होती. त्यानंतर तर तो कुठल्याही कामगिरीत स्वतः प्रत्यक्ष असा सामील होतच नव्हता. त्यामुळे तो या प्रकरणांमागे आहे हे माहीत असून सुद्धा त्याचं नाव कुठल्याही प्रकरणाशी जोडलं गेलंय हे पोलिसांना सिद्ध करता आलेलं नव्हतं. आज मात्र मायामुळे तो स्वतः या भानगडीत उतरला होता आणि अडकला होता. खरं तर आता 50 लाखाचं ब्लॅकमेलिंग मी करू शकतो तुला, रमण म्हणाला आणि जेकब चमकला. करून तर बघ. जेकब फुदफुदला. त्याच्या कपाळावरच्या शिऱ्या तटतटल्या होत्या. कानशिलं गरम झाली होती. रमणसारख्या फालतू व्यापाऱ्यानं आपल्यासारख्या माणसावर मात करावी याचं त्याला वैषम्य वाटत होतं.
माया आणि रमण दोघांबद्दलही रागाचा ज्वालामुखी त्याच्या डोक्यात फुटत होता. तुला काय वाटलं रे? जेकबच्या घरात आपण शिरलो म्हणजे आपण त्याच्या घरातनं सही सलामत बाहेर सुद्धा पडू शकू. आता जेकबच्या हातात पिस्तूल आलं होतं. त्यानं पलंगावरनं ते कधी हस्तगत केलं होतं हे रमणच्या सुद्धा लक्षात आलं नव्हतं. हातातलं पिस्तूल जेकबनं आता रमणवर रोखलं होतं. दोघेही एकमेकांचा अंदाज घेत एकटक बघत होते. अचानक रमणनं उसळी घे जेकबच्या अंगावर उडी घेतली आणि त्याला खाली पाडलं. दोघेही गडाबडा लोळत खोलीभर फिरले. घाबरून माया पलंगावर चढून उभी राहिली होती. तिचं संपूर्ण अंग घामानं थपथपलं होतं. शरीरावरचा गाऊन घामानं ओलाचिंब झाला होता. आपल्या एका चुकीमुळे आपला सगळा प्लॅन चौपट झाला हे लक्षात आल्यामुळे तिला स्वतःचाच राग आला होता. जेकबच्या नादी लागून तिने रमणशी असलेले संबंध तोडून त्याच्याशी शत्रुत्व घेतलं होतंच, पण आता ती जेकबच्या नजरेतनं सुद्धा उतरली होती. न घरका न घाटका अशी तिची अवस्था झाली होती. यातून कसं बाहेर पडता येईल याचा ती झपाट्यानं विचार करत होती. जमिनीवर दोघांची झटापट चालली होती. रमण जेकबशी झुंज देऊ शकेल याची कधी कल्पनाच मायानं केली नव्हती. पण जेकबला अजूनही रमणला चीत करता आलेलं नव्हतं. अखेर रमणनं जेकबचं डोकं एका हातानं दाबून धरत त्याच्या नाजूक भागावर आपला गुडघा जीव खाऊन मारला आणि जोरदार किंकाळी मारत जेकबनं रक्त चोखलं. घाम पुसत रमण उठून उभा राहिला. जेकब स्वतःचा नाजूक भाग हातानं दाबून धरत तळमळत पडला होता. बाहेर कोणाचे तरी आवाज ऐकू येत होते. बहुतेक जेकबच्या किंचाळीनं त्याची माणसं सावध झालेली दिसत होती. ती वर पोचण्याच्या आत आपल्याला इथनं निसटावं लागेल हे रमणच्या ध्यानात आलं. इथून पुढे माझ्या नादाला लागायचं नाही जेकब. तुझ्या विरोधात माझ्याकडे काय आहे हे तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंयस. खाली तळमळत पडलेल्या जेकबवर वाकत रमणनं ओरडून सांगितलं. आणि मला ठार करायचा विचारसुद्धा मनात आणू नकोस. या पुराव्याच्या आणखीन काही कॉपीज मी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून आलो आहे. ठराविक मुदतीत मी बँकेत आलो नाही तर लॉकर उघडून आतल्या वस्तू पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या सूचना मी बँकेला दिल्या आहेत हे लक्षात ठेव. अविश्वासानं जेकब रमणकडे बघत राहिला. आपल्या वेदनाही तो विसरला होता. आणखीन एक, मला इथून सुरक्षितपणे घरी जाऊ देण्याची जबाबदारी तुझी आहे, रमण जळजळीत आवाजात म्हणाला. जेकबनं मायाकडे बघितलं. तीही त्याच्याचकडे बघत होती. त्यांनी तिला नजरेनं खूण केली. तशी माया पुढे झाली. रमण तिच्या मागे मागे चालायला लागला. मोठाल्या खोल्या पार करून दोघंही मेन दरवाजाजवळ आले. मायानं मुख्य दरवाजा उघडला. बाहेर 3-4 गार्ड्स उभे होते. काय झालं मॅडम, काय गडबड? त्यातल्या एकानं रमणकडे संशयाच्या नजरेनं बघत विचारलं. काही नाही, या साहेबांना खाली नेऊन सोड, माया कोरड्या आवाजात म्हणाली. रमणनं एकदा मायाकडे बघितलं. मायानं त्याची नजर चुकवली. रमण त्या गार्ड्सच्या मागोमाग लिफ्टमध्ये शिरला. लिफ्ट झपाट्यानं तळमजल्याकडे जायला लागली. रमण अंधारात कंपाऊंडच्या भिंतीला टेकून उभा होता. त्यांनी आतल्या हालचालींची चाहूल घेतली. मग टोकाला गळ लावलेला हातातला दोर भिंतीवर फेकला. खण्ण असा हलकासा आवाज आला. कोणाच्या कानावर हा आवाज पडला नसेल ना अशी शंका रमणला आली. तो थोडा वेळ तसाच स्तब्ध राहिला. त्याच्या छातीत जोराची होणारी धडधड त्यालाच ऐकू येत होती. मनात धाकधूक होती. मनाचा हिय्या करून त्यांनी हे मोठं धाडस केलं होतं. गाठ जेकबसारख्या गुंडाशी होती. त्याच्या घराची सुरक्षा व्यवस्था किती कडक आहे हे साबुदाण्यानं त्याला सांगितलं होतंच. शिवाय त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी सुद्धा ते पाहिलं होतं. पण इलाज नव्हता. मायाचा शोध लागल्याशिवाय जेकबनं त्याच्याभोवती टाकलेल्या जाळ्यातनं तो सुटू शकत नव्हता आणि त्यासाठी हे धाडस करणं आवश्यक होतं. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःच्याच भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
तो खण्ण आवाज बहुतेक कुणी ऐकलेला नसावा, कारण कुठेही काहीही हालचाल नव्हती. एकदा रमणनं दोर ओढून गळ पक्का अडकून बसला याची खात्री करून घेतली. मग दोराच्या साहाय्यानं तो भिंतीवर चढायला लागला. चला, कुठलं ज्ञान कुठे आणि कधी कामाला येईल ते सांगता येत नाही. कॉलेजला असताना गिर्यारोहणाच्या ग्रुपमध्ये सामील झाला होता तो. तेव्हा सहज गंमत थ्रिल म्हणून जायचा तो. मात्र आयुष्यात तो अनुभव असा कामाला येईल याचा विचार सुद्धा कधी केला नव्हता त्याने. हळूच तो भिंतीच्या वरच्या टोकाला आला आणि त्यांनी आतला अंदाज घेतला. एक पहारेकरी बिल्डिंगच्या एका कोपऱ्याला उभा होता. नशिबानं त्याची रमणकडे पाठ होती. रमणनं पाठीला अडकवलेल्या सॅकमधनं एक कटर काढलं आणि आवाज होऊ न देता भिंतीच्या वर असलेल्या काटेरी कुंपणाच्या तारा दोन्ही बाजूनी हलकेच कापून टाकल्या. आता त्याला भिंतीवर चढून बसण्यासाठी पुरेशी जागा झाली. तो भिंतीवर चढून उकिडवा बसला आणि त्यानं सॅकमधनं एक सुरा काढला. नेम धरून त्यांनी तो सुरा कोपऱ्यावर उभ्या असलेल्या पहारेकऱ्याच्या मानेवर मारला. गपकन सुरा त्या पहारेकऱ्याच्या मानेतनं आरपार घुसला आणि आवाज न करता तो पहारेकरी जमिनीवर पालथा पाडला. रमण थोडा वेळ तसाच बसून राहिला. या पहारेकऱ्याच्या खाली पडण्याची चाहूल कोणाला लागतीये का याचा अंदाज तो घेत होता. बहुतेक पहारेकरी अति आत्मविश्वासानं पहारा देत असावेत. रात्रीच्या अंधारात आपण चटकन कोणाच्या नजरेला पडू नये म्हणून रमणनं काळी पॅन्ट, काळा टी शर्ट आणि त्यावर काळं जर्किन घातलं होतं. पाठीला काळीच सॅक अडकवलेली होती. त्या कुत्र्यांचं काय करायचं यावर रमणनं बराच वेळ विचार केला होता. इंटरनेटवरनं सर्च केलं होतं. त्यावरून त्याला असा एक स्प्रे सापडला होता की तो फवारल्यानंतर ती कुत्री सेकंदात बेशुद्ध पडली असती. पहारेकरी बेफिकीर असू शकतात, मात्र कुत्री तशी बेफिकीर राहणार नाहीत याची रमणला खात्री होती. माणसांनी आपला धर्म सोडला असला तरी प्राणी मात्र कुठल्याही परिस्थितीत आपला धर्म सोडत नाहीत. माणसं आपल्या ड्युटीमध्ये जशी चालढकल करतात तशी चालढकल कुत्री कधीच करत नाहीत. त्यामुळे आपण आवारात उतरल्यानंतर आपल्या वासानं ती दोन्ही कुत्री आपल्या जीवाच्या आकांतानं तुटून पडल्याशिवाय राहणार नाहीत हे त्याला माहिती होतं आणि त्यामुळे त्यांनी तो स्प्रेस बरोबर घेऊन आलेला होता. पण कुत्र्यांना स्प्रेनं बेशुद्ध करण्याच्या नादात आपणच स्प्रे नाकातोंडात जाऊन बेशुद्ध पडू नये याची काळजी म्हणून त्यानं तोंडावर एक मास्क चढवला. हो, नाही तर कुत्री, पहारेकरी आपण सगळे बेशुद्ध होऊन पडून राहू इथे आणि सकाळी एकदम जागे होऊ सगळे. हळूहळू पुन्हा दोराच्या साहाय्यानं तो भिंतीवरनं खाली आवारात उतरला. सॅकमधनं त्यांनी स्प्रे काढून एका हातात धरला. तो खाली उतरताच त्याला वाटलं होतं तसंच झालं. ती दोन्ही कुत्री भुईत न उगवावी तशी एकदम कुठून तरी आली आणि त्यांनी रमणवर झेप घेतली. त्यांचा आकार, त्यांचे ते वाचलेले भले मोठे जबडे बघून रमण गर्भगळीत झाला. या कुत्र्यांच्या तावडीत आपण सापडलो तर कुत्री आपले इतके लचके तोडतील की ते मोजणं सुद्धा अशक्य होऊन बसेल या कल्पनेनं त्याच्या शरीरातलं त्राण गळालं. काय करावं सुचेना त्याला. कुत्रे झपाट्यानं त्याच्या दिशेनं येत होते, तरी नशीब ते भुंकत नव्हते. बहुधा सावजाला बेसावत ठेवून त्याच्यावर हल्ला करायचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेलं असावं. पण त्यामुळे बाकीच्या पहारेकऱ्यांना रमणचा सुगावा अद्याप लागलेला नव्हता. त्या कुत्र्यांच्या जीवावर ते पहारेकरी बिनधास्त राहत असावेत. तेवढ्यात आपल्या हातात स्प्रे आहे आणि त्या कुत्र्यांसाठी आपण तो आणलाय हे रमणला अचानक आठवलं. त्यांनी तो स्प्रे समोर धरला, जीव खाऊन हवेत फवारला. ते कुत्रे पुढे पुढे येतच होते. रमण दातोट खात स्प्रे मारतच होता. या स्प्रेनं सांगितल्याप्रमाणे काम केलं नाही तर त्यांनी अगोदर त्याची ट्रायल घेऊन पाहिलंच नव्हतं. पण त्या कल्पनेनं त्याची पाचावर धारण बसली. रमण घामाघूम झाला. त्याच्या पोटात खड्डा पडला. पाठीच्या मणक्यातनं एक थंड शिरशिरी गेली. घशाला कोरड पडली. कुत्री येतच होती.
कुत्री कसली, वाघच होते ते. त्यांचे ते वासलेले जबडे, अणकुचीदार सुळे, जबड्यातनं गळणारी लाळ, लहा लहा करणारी लांब आणि जाडजूड जीभ. रमणचा जीव दडपला होता. पण काय होईल ते हो, असा विचार करत रमणनं स्प्रे फवारणं सुरूच ठेवलं होतं. आणि आली कुत्री, अगदी जवळ आली. त्यांनी आपले जबडे वासून आपले राक्षसी सुळे दाखवत रमणच्या अंगावर जोरदार झेप घेतली. रमणनं डोळे गच्च मिटून घेतले. मेलोच आपण. ही झेप काळझेप म्हणावी लागेल. कोणत्याही क्षणी ती कुत्री आपल्या नरडीचा घोट घेतील. त्यांचे तीक्ष्ण सुळे आपल्या नरड्यात घुसतील याची डोळे मिटून रमण वाट बघत राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर सुनीला आली. क्षणभर रमण आपल्या गळ्यात सुळे घुसतील याची वाट बघत राहिला. आत्ता घुसतील, मग घुसतील. काय झालं? हळूच रमणनं डोळे किलकिले करून बघितलं. त्या स्प्रेनं आपलं काम चोख बजावलं होतं. त्याच्यापासून थोड्याच अंतरावर ती दोन्ही कुत्री निश्चेष्ट पडलेली होती. रमणला एकदम हायसं वाटलं. मरण काय असतं हे थोड्या वेळापूर्वी त्यांनी अगदी जवळून अनुभवलं होतं, पण आता काही फिकीर नव्हती. स्प्रेचा परिणाम त्या कुत्र्यांवर तासाभरासाठी राहणार होताच, पण त्या परिसरात आता तासाभराच्या वेळात ते गार्ड्स आले तर त्यांच्यावर सुद्धा त्या स्प्रेचा असाच परिणाम होणार होता. आणि मग समाधानानं रमण पुढे सरकला. मित्रहो, हा 7वा भाग इथेच संपला. 8वा उद्या संध्याकाळी. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.